नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पैशाच्या बाबतीत थोडं बोलणार आहे. मित्रांनो, मी असं बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलेलं आहे की पैसा हा आपले व्यवहार खराब करतो म्हणून, वाईट ठरतो म्हणून, आणि पैसा पण हा वाईट असतो म्हणून. परंतु माझ्या ह्या बाबतीत थोडा विचार जरा वेगळा आहे. पैसा हा जर वाईट असता तर तो अख्ख्या जगात वाईट झाला असता. म्हणजे आपल्या भारतामध्ये, मी तेवढंच बोलणार आहे आपल्या भारताबद्दलच, की प्रत्येकाचीच म्हणजे असे व्यवहार खराब झाले असते घरोघरी देखील. परंतु असं काही नसतं मित्रांनो. मच्छर पण खूप पडले त्याच्यामुळे हात झटकत आहे. तर असं काही नसतं मित्रांनो. आपण आपल्या केलेल्या चुकींच्या व्यवहारामुळे पैसा हा वाईट आपल्यामध्ये होऊन जातो. पैसा वाईट नसतो, आपल्या चुकीचा केलेल्या व्यवहारामुळे तो वाईट ठरत असतो. आपणच आपले व्यवहार जर नीटपणे ठेवले, नीटपणे त्याची वेळेत देवाणघेवाण केली तर तो कधीच वाईट होणार नाही. नातेसंबंधात असू द्या किंवा कुठल्याही लोकांकडून तुम्ही जे पैसे घेता किंवा घेत असता व्यवहाराकरिता, तर तो व्यवहार आपला त्यावर ठरत असते की आपण कितपत चांगला योग्य व्यवहार करू शकतो आणि योग्य व्यवहार करू शकत नाही. तर ते आपल्या व्यवहारावर ठरत असते मित्रांनो. बाकी शेवटी ज्याचं त्याचं मत. पण माझ्या मते पैसा कधी हा वाईट नसतो. आपण त्याला आपल्या व्यवहारामध्ये वाईट करून घेतो. तुम्ही स्वतःच विचार करा, जर आपला नीटपणे जर व्यवहार ठेवला तर कुठलीच नाती किंवा कुठलाच व्यवहार किंवा कुठलाच संबंध तुटणार नाही. पण आपला व्यवहारच जर वाईट पडत असेल त्या ठिकाणी, की घेतलेले पैसे मग परत नाही द्यायचे आणि त्या वेळेमध्ये, तर ते मग वाईट तर होणारच आहे मित्रांनो. कारण की पैशामध्ये याची काहीही चुकी नसते असे मला वाटतं. बाकी ज्याचे त्याचे विचार, ज्याचं त्याचं मत, तुम्ही स्वतः या बाबतीत विचार करावा. परंतु माझी या बाबतीत जरा विचार पद्धती वेगळी आहे की पैसा हा वाईट नसतो. आपण आपल्या केलेल्या चुकीच्या वेळेमध्ये पैसा वापस परत न केल्याने व्यवहार हा आपला खोटा ठरत असतो. त्याच्यामुळे व्यवहार जर नीटपणे जर तुम्ही केला, व्यवहाराची देवाणघेवाण जर नीटपणे केली, तर तो कधी वाईट ठरणार नाही. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचं होतं. व्हिडिओ जर आवडल्यास तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर तरी पण नवीन असाल तर तरी सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच बोलायचं होतं. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओ कृपया पूर्णपणे बघत चला. एवढेच मी तुम्हाला नम्र विनंती करेन, नम्र निवेदन करेन.